फक्त एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची जिल्हा परिषदेची शाळा भरते। माझं नाव कार्तिक कोंडे शेकोकर आहे। मी 10:30ला येतो शाळेत आणि 5ला जातो घरी। अभ्यास खेळतो, कधी कधी थोडंसं खेळायला बॉक्स खेळतो मी। खेळण्यात त्याच्यात कधी बाहेर खेळतो। कार्तिक तिसरीत शिकतो आणि फक्त त्याच्यासाठी भरणारी ही गणेशपूर जिल्हा परिषद शाळा वाशिम जिल्ह्यात आहे। या गावची लोकसंख्या 150 आहे आणि गावात 32 घरं आहेत। पण अशा छोट्याशा गावातल्या या प्राथमिक शाळेचे एकमेव शिक्षक आहेत किशोर मानकर। 12 किलोमीटर दूरून ते या शाळेत शिकवायला येतात। वर्ग 1 ते 4 पर्यंत आमची शाळा आहे आणि 1 ते 4 पर्यंत शिकण्यासाठी तयार असणारे मुलं जे आहेत 3 आहेत। उर्वरित 2 विद्यार्थी कारंजाला इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जातात आणि या ठिकाणी एकच विद्यार्थी आहे। तर एक विद्यार्थी असल्या कारणामुळे बऱ्याचशा काही अडचणी येतात, कारण एकटा विद्यार्थी असेल तर त्याला खेळण्यासाठी लहान मुलाचा इंटरेस्ट जो असतो तर तो खेळण्याकडे त्याचा कल जास्त असतो। शिक्षकांनाच कार्तिक सोबत खेळावं लागतं। कार्तिकला मात्र या शाळेत कुणीच मित्र नसल्याने शाळेची मजा अनुभवता येत नाही। तरीही तो दररोज न चुकता शाळेत वेळेवर येतो। प्रत्येक दिवशी तो वेळेवर ते शाळेला येतो, परिपाठ घेतो। त्यानंतर अभ्यासक्रम जेवढा दिला असेल त्या पद्धतीने त्याचा करण्याचा तो प्रयत्न करतो। बोलका विद्यार्थी आहे, खेळकर विद्यार्थी आहे, हुशार, त्याचं खूप मन लागलं, हुशार विद्यार्थी आहे। इथे आल्याच्यानंतर आमचा सकाळी 10:30 वाजता आमची शाळा सुरू होते। सुरू झाल्याच्यानंतर आमचा परिपाठ होते। त्याच्यामध्ये परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, भारताचे संविधानची प्रास्ताविका हे झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या राष्ट्रगीताच्या नंतर आम्ही आमचा वर्ग सुरू करतो। ते जास्त विद्यार्थी जर वर्गामध्ये असेल तर ते बरंचसं सोपं जातं, कारण विद्यार्थी बरेच असतात। आपण एका विद्यार्थ्याला शिकवलं, एक विद्यार्थी पुढे करून जर घेतलं तर एकमेकांचं ते डिस्कशन डिबेट करून आपसात ते शिकत असतात। एकच शिक्षक असल्याने रजा घ्यायला खूप अडचणी येतात असं शिक्षकांचं म्हणणं आहे। जसा पूर्वी मी 40-50 विद्यार्थ्याला शिकवत होतो, परंतु एक विद्यार्थी असल्यामुळं इथे काही माझ्या अध्यापनावर काही परिणाम होईल असं मला यायच्या आधी असं वाटत होतं। परंतु जसं मी रुळला गेलो, त्याला स्वभाव त्याचा जाणत गेलो, त्याच्या अडीअडचणी काय आहे हे जाणल्याच्या नंतर माझ्याकडे 10 विद्यार्थी माझ्या पुढे असेल तर मी तसाच शिकवतो आता। पटसंख्या कमी असली तरीही शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही गेल्या डिसेंबरमध्ये राज्य सरकारने दिली होती। त्यामुळे कार्तिकला याच शाळेत शिक्षण घेता येतंय।